Motherhood, the hand that shapes destiny. मातृत्व जे आयुष्याच्या दिशेला आकार देतं. Mothers, मातांनो, you are a shield in your home. तुमच्या घरात तुम्ही ढाल आहात. You are a shield for your children. तुमच्या मुलांसाठी तुम्ही ढाल आहात. You are a living water. जिवंत पाणी आहात. Because कारण the living water lives in you. जिवंत पाणी तुमच्यात जगत आहे. A mother is the voice of peace in the midst of battle. आई म्हणजे युद्धांमध्ये असलेली शांतीची वाणी आहे. She brings peace. आई शांती आणते. Whether it's fight at home, she brings peace. जिथे घरात भांडणं होत असतात तिथे आई शांती आणते. Praise God. देवाला धन्यवाद. Many mothers today are shining आज अनेक माता चमकतात. because their children are shining in the world. कारण त्यांची मुलं जगात चमकतात. हालेलुया. The respect the child gets is because of the mother. लेकरांना किंवा मुलांना आदर आईमुळे मिळतो. If the children have made their lives, जर मुलांनी आपलं जीवन बनवलेलं असेल credit should go to the mother. तर श्रेय आईला गेलं पाहिजे. आमेन. If you are standing tall in the world, जर तुम्ही जगामध्ये अगदी उंच अशा उभ्या असाल, it's only because your mother went on the knees and prayed for you. तुम्ही जर जगात उंच पुरे उभे असाल तर केवळ त्याच्या मागे तुमच्या आईने गुडघे टेकून प्रार्थना केलेली आहे म्हणून उभे आहात. She is the strength for the children. ती मुलांसाठी ताकद असते. Strength means she does not fall apart. आणि शक्ती म्हणजे ती ढळत नाही, ती पडत नाही, ती कोसळत नाही. When hard time comes, she does not fall. अवघड प्रसंग आल्यानंतर ती अशी ढेपाळल्यासारखी कोसळत नाही. She does not run away from the problem. आणि पळून जात नाही समस्या आल्यानंतर. She has courage inside her heart. तिच्या हृदयामध्ये धाडस असतं. She is strong in faith. आणि ती विश्वासामध्ये सबळ असते. She is strong in love. ती प्रेमात सुद्धा बळकट असते. She is also strong in hard work. आणि ती मेहनतीत सुद्धा माघार घेत नाही. एक नंबर पे मेहनत बोलतो आई. Amen. आमेन. She is honest. ती प्रामाणिक असते. She is faithful. ती विश्वासू असते. She is pure. ती शुद्ध निखळ असते. She keeps her word. ती आपला शब्द पाळते. She brings respect to her ती family आपल्या परिवाराला आदर आणते. and a home and to her God. घराला देवाला आदर आणते. She does the best she could for her family. आणि जे काही तिला उत्तम करता येईल ते ती स्वतःच्या परिवारासाठी करते. Amen. आमेन. So mothers rejoice at what is said about you आज तुमच्याविषयी मातांनो जे बोललं जात आहे त्यावर तुम्ही आनंद करा. because you are mighty mothers. कारण की तुम्ही महान अशा माता आहात. Amen. आमेन. When Jochebed was building that little basket, योखबेद जेव्हा लवाळ्याची लहान पेटी बांधत होती, her husband Amram must have come and asked her, तिचा नवरा अमराम आला असेल आणि तिला विचारलं असेल, why are you weaving this basket कशाला लवाळ्याची पेटी करते? when our enemy wants a son to be killed? जेव्हा आपल्या शत्रूने फरमान काढले आपल्या मुलाला ठार मारायचंय. Jochebed must have been full of faith, आणि योखबेद त्याला विश्वासाने अगदी भरलेली असेल and with smile she must have said, आणि हसतमुख म्हणाली असेल, wait and watch. अहो तुम्ही थांबा आणि फक्त बघा. I am weaving this reed मी लवाळ्याची पेटी विणतीये and I am weaving a destiny for my son. माझ्या मुलाच्या आयुष्याची दिशा मी विणतीये. I am weaving freedom for my son. माझ्या मुलासाठी मी सुटका विणतीये. I am weaving freedom for my son. माझ्या मुलासाठी मी आझादी विणतीये. I am weaving the downfall of Pharaoh आणि मी फारो राजाचं पतन विणतीये through the hands of this baby boy. या लहान मुलाच्या हस्ते. रबाशंदो This महाज. baby boy will drown the Pharaoh. आणि हे लहान लेकरू फारो राजाला बुडवणार आहे. By my faith माझ्या in the विश्वासामुळे living God, जिवंत देवावर I माझा will तो see विश्वास that आहे. this little boy gains entry into the त्यामुळे palace, जबाबदारी मी घेईन आणि बघीन की या लहान मुलाला महालामध्ये प्रवेश मिळालाच पाहिजे. and he will break the chains of millions of Jews. आणि करोडो यहुदी लोकांच्या साखळ्या तो तोडेल. He is the deliverer of the slaves in Egypt. मिस्र देशात असलेल्या गुलामांचा हा मुक्तिदाता आहे. Praise God. देवाला धन्यवाद. You don't know what power mothers have. तुम्हाला माहित नाहीये मातांमध्ये किती सामर्थ्य असतं. Pharaoh gave an order. फारोने आज्ञा काढली. Jochebed gave a miracle. योखेबेदनं चमत्कार दिला. You give order after order, तुम्ही ऑर्डरवर ऑर्डर द्या. but I will give a miracle. मी चमत्कार देते. Hey, तुम्ही काढा फरमान. तुम्ही म्हणा आमच्या आज्ञा आहेत. मी चमत्कार देईन. your hand should not only be used to cook, but your hand should be used to weave. माझ्या प्रिय faith. मातांनो तुमचे हात फक्त स्वयंपाक करण्यासाठी नाहीयेत राजा. बेटा ते हात विश्वास आणि चमत्कार विणायला आहेत. When the world says sink, ज्या जग म्हणतं बुड, mother says float. त्या माता म्हणते तरंग. Pharaoh said sink, mother said float. फारो My म्हणाला son. बुड, आई म्हणाली तरंग. Float, my son. तरंग माझ्या मुला तरंग. Your उडायचं mother नाही. is backing you. तुझ्या आईचा तुला पाठिंबा आहे तरंग. ओ हालेलुया. आमेन.
One mother's faith एका आईचा विश्वास built the man who split the Red Sea. ज्याने तांबडा समुद्र दुभंगला, त्या माणसाला घेऊन आला एका आईचा विश्वास. त्या पेटीत मोशे होता, ज्याने तांबडा समुद्र दुभंगलाय. एका आईच्या विश्वासावर झालंय हे. Yes. तू म्हणतो मोशेने विजय आणला, खरा विजय त्या बाईने आणला, जिने पोरग पाण्यावर सोडलं पेटीत. In that room of yours, त्या तुझ्या खोली, wherever you sit and pray, जिथे कुठे बसून तू प्रार्थना करते, start weaving a basket of faith. तिथे विश्वासाची टोपली विणायला लाग. The more you weave that basket of faith, आणि जेवढी ती विश्वासाची टोपली तू विणशील, the more mighty your son and daughter will become. तेवढं तुझी मुलं आणि मुली महान बनतील. Because in that basket you are placing your son and your कारण त्या daughter. टोपलीत, विश्वासाच्या टोपलीत तू तुझ्या मुलाला आणि मुलीला ठेवतीयस. The first 5 years of your child, तुझ्या मुलाची पहिली 5 वर्ष, if you waste that time, जर तो काळ तुम्ही वाया घालवला, after 5 years, your child will never listen to तर you. 5 वर्षांनंतर मग ते लेकरू तुझं कधी ऐकणार नाहीये. Amen. Amen. The first 5 years instill faith and God in them. पहिल्या 5 वर्षांमध्ये तुमच्या मुलांमध्ये देव विणा, देव बिंबा, देव ठासून ठासून भरा. Few years of fire can plant a lifetime of faith in a child. आगीची थोडीशी वर्ष त्या लेकरामध्ये पुढे जाऊन आयुष्यभरासाठी विश्वास पेरू शकतात. Little seeds planted early grow into mighty trees later. छोटं बीज सुरुवातीलाच पेरून टाकलं तर ते नंतर डोलदार झाड बनतं. When a mother rises in faith, एखादी आई जेव्हा विश्वासाने उठते, she can shake kingdoms like Deborah. राज्य हादरवू शकते दबोराप्रमाणे. When a mother prays, she can move heaven and earth. प्रार्थना करते ना, जेव्हा आई प्रार्थना करते ना, ती स्वर्ग आणि पृथ्वी हादरवून सोडते. I feel even hell trembles when a mother prays with fire. आईने जेव्हा आगीने भरून प्रार्थना केली ना, की नरक सुद्धा हादरतं असं मला वाटतं. The devil always fears a mother who knows her God. सैतान नेहमी अशा आईला घाबरतो ज्या आईला तिचा देव माहित आहे. Mother should not just raise up children. आईने फक्त मुलांना मोठं करायचं एवढंच तिचं काम नाहीये. She's raising up kingdoms. आई राज्य उभी करतीये. She's raising up preachers. आई उपदेशक उभे करतीये. She's raising up Esther. आई एस्तेर उभी करतीये. She's raising up Isaacs. आई इसाक उभे करतीये. I mean, you will not believe it, but this is true what I'm saying. तुमचा विश्वास बसणार नाही, पण जे मी बोलतोय ते खरं आहे. If I'm standing strong, it is because of my mother. आज मी एवढा बळकट उभा आहे ना, माझ्या आईमुळे उभा आहे. If I'm standing strong, it is because of my Jesus. आज एवढा बळकट मी उभा आहे ना, माझ्या येशूमुळे उभा आहे. So one glass in the frame, तर ती माझ्या आईची, ती माझ्या वडिलांची फ्रेमला एकच काच, ही दांडकी तुटलेली, one handle broken. एक दांडकी तुटलेली. But there my mother sat, पण माझी आई तिथे बसायची, strong and full of fire for God. एकदम स्ट्रॉंग, देवासाठी आगीने भरलेली. She used to make me sit down, मला बसवायची and she used to read out stories to me in Tamil, आणि तमिळ भाषेमध्ये मला गोष्टी वाचून दाखवायची, word by word. शब्दाला शब्द. Night after night, she used to tell me stories. रोज रात्रीला मला स्टोरी सांगायची. She didn't have silver, she didn't have gold, तिच्याकडे सोनं नव्हतं, चांदी नव्हती, but she gave me something greater. पण तिनं त्याहूनही मौल्यवान मला काहीतरी दिलं. She gave me faith. तिनं मला विश्वास दिला. She gave me the word of God. तिनं देवाचा शब्द मला दिला. She gave me the destiny. तिनं माझ्या आयुष्याची दिशा मला दिली. There in that mud kitchen floor, त्या मातीच्या माझ्या किचनच्या त्या जमिनीवर, in that soft candlelight, त्या मेणबत्तीच्या प्रकाशात, a future bishop of Maharashtra was being formed by my महाराष्ट्राचे, loving mother's hand. भवितव्यातले महाराष्ट्राचे बिशप माझ्या आईच्या प्रेमळ हाताने विणले. There my mother weaved a basket for me. माझ्या आईने माझ्यासाठी टोपली विणली. Without food, विश्वासाची, no clothing. अन्नाशिवाय, वस्त्रांशिवाय, पहा काय हिरा तिनं उभा केला. Mud floor under your feet, मातीची जमीन तुझ्या पायाखाली, but crown of destiny over my head. पण ठरलेल्या आयुष्याच्या दिशेचा मुकुट माझ्या डोक्यावरी. You may live मातीची in one जमीन room, पायाखाली, एका खोलीत कदाचित तुम्ही राहत असाल, but you are raising up a Moses. तुम्ही मोशे वाढवताय. घरांनी फरक पडत नाही बेटा. A candle in the dark room can light up the whole nation. अंधाऱ्या खोलीतली मेणबत्ती अख्ख्या देशाला पेटवू शकते. Even broken glasses can see the promises of God fulfilled. तुटलेल्या ग्लासला सुद्धा देवाची परिपूर्ण झालेली अभिवचनं, पूर्ण झालेली अभिवचनं दिसू शकतात. When a mother plants faith, एखादी आई जेव्हा विश्वास पेरते, God will always water the future. देव नेहमी त्या भविष्याला पाणी घालणार. आमेन. Small beginnings always have great endings. कारण लहान लहान जी सुरुवात असते ना,
त्याचा अंत नेहमी महान असतो बेटा. So on this day I remember my mother. तर आज या दिवशी मला माझी आई आठवते. She didn't have anything, but काही she had नव्हतं. fire in her heart. काही नव्हतं तिच्याकडे, पण हृदयात आग होती. You अख्ख्या are searching घराला for देतोय. love in the world. Your love is found in the kitchen. तुम्ही प्रेम जगात शोधताय, तुझं प्रेम स्वयंपाकघरात आहे. अख्ख्या The घराला one खाऊ who घालतंय. fed you, the one who clothed you, the one who raised you. ज्याने तुला खाऊ घातलं, ज्याने तुला कपडे घातले, ज्याने तुला लहानाचं मोठं केलं, And more importantly, the one who fed your आणि soul. सगळ्यात जास्त ज्याने तुझ्या जीवाला खाऊ घातलं, तो हिरो तुझ्या घरात आहे. Honor the mother that placed the bread of life into your hands. ज्या आईनं जीवनी भाकर तुझ्या हातात ठेवली, तिचा मान कर. Even in those small hands, if you place the bread of life, त्या लहान हातांमध्ये तुम्ही जीवनी भाकर ठेवली ना, you are doing a big favor. तुम्ही मोठा अनुग्रह, मोठी कृपा त्या मुलांवर करताय. A prayerful woman raises up a prayerful generation. प्रार्थनाशील स्त्री प्रार्थनाशील पिढी उभी करते. Mother does not want your money. or आईला तुझं yours. काय नको, तुझा पैसा तुला ठेव बेटा. She wants your destiny to be fulfilled. आईला एकच हवंय, माझ्या मुला मुलींच्या आयुष्याच्या दिशा घडाव्यात जशा आमच्या घडल्या. Praise God. देवाला धन्यवाद. Amen. आमेन.